आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुरळप सर्वसेवा सोसायटीच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेला तब्बल 12 तास लागले। सकाळी 9:30 वाजता विठाई माऊली मंदिरात सुरू झालेली ही सभा रात्री 9:30 वाजता संपली। या दरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमकी, वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरू राहिले। विशेषतः 121 दुबार सभासद रद्द करण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। सकाळच्या वेळेस विरोधी गटाने आक्रमक भूमिका घेतली। भाजपचे उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीकडून महत्त्वाची माहिती दिली जात नसल्याचा आरोप करून सुरुवातीलाच सत्ताधाऱ्यांना गाठले। नफा तोट्याच्या अहवालावरून पहिली शाब्दिक चकमक उडाली आणि काही काळ सभेला स्थगिती द्यावी लागली। नंतर सचिव केरू मिसाळकर यांनी मागील प्रोसिडिंग वाचून दाखवायला सुरुवात केली। मात्र यावेळीही विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले। परिणामी सभेत अनेक वेळा तणावरूप वातावरण निर्माण झाले। सभेचा सर्वात वादग्रस्त मुद्दा ठरला तो 121 दुबार सभासदांचा। हे सभासद कुरळप सर्वसेवा सोसायटी व राजाराम बापू पाटील सह सोसायटी अशा दोन्ही संस्थांचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे त्यांना एका सोसायटीत ठेवून दुसऱ्यातून रद्द करण्याचा ठराव मांडण्यात यावा अशी विरोधकांची आग्रही मागणी होती। मात्र सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत थेट सभासद रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला। त्यावरून विरोधक आक्रमक बनले आणि संपूर्ण सभागृह ठप्प झाले। दुपारनंतर तर वाद इतका टोकाला गेला की विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना तब्बल 12 तास सभागृहातच अडवून ठेवले। सभास्थळी पोलीस प्रशासन हजर राहून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, तरी देखील विरोधक माघार घेण्यास तयार नव्हते। मंदिराच्या दोन्ही मार्गावरील द्वारांवर विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी पहारा दिल्याने सत्ताधारी बाहेर पडू शकले नाहीत। शेवटी सत्ताधाऱ्यांकडून माजी सरपंच विलास पाटील यांच्या मध्यस्थीनंतरच तोडगा निघाला। त्यांनी विरोधकांना खात्री दिली की सरकारच्या नियमानुसार व कायदेशीर चौकटीतून या दुबार सभासदांचा प्रश्न सोडवला जाईल। यानंतर रात्री 9:30च्या सुमारास अखेरी सभा संपवण्यात आली। या सभेला सोसायटीचे चेअरमन इकबाल जमादार, सचिव केरू मिसाळकर, कर्मचारी, मोठ्या संख्येने सभासद तसेच विरोधी गटाकडून पैलवान अशोक पाटील, व्हीटी पाटील, मारुती जाधव, सरपंच डॉक्टर मदन शेटे यांच्यासह कार्यकर्ते आणि अनेक गावकरी उपस्थित होते। इतिहासात प्रथमच कुरळप गावात एखाद्या संस्थेची सभा 12 तास चालली। परिणामी ही घटना संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली। मागील महिनाभरापासून विरोधक विविध मुद्द्यांवर माहिती मागणी करत होते, त्यामुळे ते सभेत कोणती भूमिका घेणार याकडे आधीपासूनच गावकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि आजच्या सभेच्या गदारोळाने त्या उत्सुकतेला मूर्त स्वरूप मिळाले। आज कुरळप सर्वसेवा सोसायटीची जनरल मीटिंग आज पार पडली। त्या मीटिंगमध्ये गेल्या 2 वर्षापासून आमची मागणी होती की बेकायदेशीररित्या 121 सभासद दुबार सभासद त्यांनी केले होते। पण या संस्थेचा एकच उद्देश असतो की एका उद्देशाच्या 2 संस्था असल्या तरी प्रत्येक संस्थेत फक्त एकट्याला सभासद होता येते, पण बेकायदेशीररित्या 121 सभासदांना त्यांनी यात समाविष्ट करून घेतलं होतं। आणि आज आमच्या सभासदांनी जनरल मीटिंगमध्ये मागणी केली की 121 सभासद जे बेकायदेशीर आहेत ते कमी करण्याची मागणी आम्ही केली। आज त्या संचालक मंडळाने आज ठराव केला की 121 सभासदांची कायदेशीर प्रोसिजर करून त्यांना कमी करण्यात येईल म्हणून असाच आम्ही ठराव मान्य जनरल मीटिंगने केला। मीटिंग सकाळी 9:30 वाजल्यापासून आता 9:30 पर्यंत जवळजवळ 12 तास जनरल मीटिंग आज आमच्या कुरळप गावातल्या ग्रामस्थांनी आणि सभासदांनी लावून धरली आणि अन्यायकारक जी गोष्ट केली होती त्या मागील सत्ताधाऱ्यांनी त्या आज सगळ्या सभासदांनी हाणून पाडलेलं आहे। कुरळपमध्ये कुरळप सर्वसेवा सहकारी सोसायटी म्हणून एक सोसायटी आहे व राजाराम बापू विकास सहकारी सोसायटी म्हणून एक सोसायटी आहे आणि ह्या दोन्ही सोसायटी सत्ताधाऱ्यांनी इनलिगली नियम सोडून 121 सभासद हे इलेक्शन जिंकण्याच्या उद्देशानं 121 सभासदांनी दोन्ही संस्थेत सभासद केले। ही नियमाला धरून नाही आणि पहिलं इलेक्शन तरी अशा ह्याच्यावर दोन्ही इलेक्शन जिंकली गेली। 121 सभासदांनी दोन्ही बाजूला मतदान केलं, त्यामुळे ती आमची सत्ता त्यांची मिळाली नाही आम्हाला त्यावेळेला। तर नियम असा आहे की एका उद्दिष्टासाठी जर गावात 2 सोसायटी असून 3 सोसायटी असून एकच उद्दिष्ट आहे त्यांना कर्ज देणे, तर त्यांना एक सोसायटी सभासद असलं तरी कर्ज मिळते, त्यांना दोन्हीकडे सभासद होण्याची काही गरज नाही असा सरकारी नियम आहे। असं असताना सुद्धा तिने फक्त संस्था आपल्या ताब्यात राहण्यासाठी 121 सभासदांनी दोन्ही संस्थेला सभासद केलं। त्यामुळे परवा जे इलेक्शन झालं 2 वर्षापूर्वी त्यामुळे आम्हाला त्याचा पराभव पत्करावा लागला।
ह्या वेळेला सकाळी 9:30 वाजता जनरल सभा कुरळ सर्वसेवा सोसायटीची दत्तमठात चालू आहे. सकाळी 9:30 पासून सर्व लोक सभासद जेवण नाही, काय नाही, चहा नाही, पाणी नाही, सकाळच्या इथं ठाण मांडत होते की हा ठराव आम्हाला पाहिजे की 121 सभासद ह्यातनं बंद झालं पाहिजे. त्यांना कुठल्याही एकीकडे कुठेतरी सभासद पाहिजे. एक तर कुरळ सर्वसेवा सोसायटीला व्हा किंवा राजाराम बापूला व्हा की ती प्रोसिजर पूर्ण करा व आम्हाला ती 121 सभासद रद्द झालेलं पाहिजे. त्यांना दोन्हीकडं मतदान इथनं पुढं करता येणार नाही. त्यांना कुठेतरी एकीकडं सभासद राहिलं पाहिजे. हा ठराव लावून धरला आहे आम्ही सकाळपासून. त्याला आत्ता यश आलं. आता त्याच्यावर आयुर्वेदाच्या विषयामध्ये तुमच्याकडून 121 सभासद रद्द करण्याच्या बाबतीत जो प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करून नियमाप्रमाणे आणि कायदेशीर मार्गाने कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल करू असा पत्र आम्ही उद्या देऊ. प्रोसिडिंग लिहिल्यानंतर ती प्रोसिडिंगची कॉपी त्या ठरावाची तुम्हाला देण्याची व्यवस्था करू.